नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पोहे पालक कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत। तर इथं एक बाउल पालक घेतलाय, स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलाय बारीक। इथं उकडलेले बटाटे घेतले 2, चवीनुसार मीठ, पोहे घेतलेत 1 बाउल, ते पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। लाल तिखट लागेल 1 चमचा, तुम्ही त्या लाल तिखटाऐवजी बेडगी मिरची पावडर जरी टाकली तरी काही हरकत नाही। 1 चमचा हळद, जिरं घ्यायचं आहे 1 चमचा, कोथिंबीर लागेल, आलं लसणाची पेस्ट लागेल आपल्याला 1 मोठा चमचा, चाट मसाला लागेल 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। बटाटे आपण छान खिसून घ्यायचे आणि पोहे आपल्याला छान धुवून घ्यायचे। आता आपण पुढे रेसिपी पाहूया। इथं तुम्ही पाहू शकता मी बटाटे छान असे खिसून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे जिरं लागेल, चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल, गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची जरी तुम्ही बारीक चिरून टाकली तरी चालेल, काहीच हरकत नाही, कोथिंबीर, पालक लागेल चिरलेला, पोहे लागेल, आपण स्वच्छ धुतलेले पोहे घेतले। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचंय। आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचंय, चवीनुसार मीठ, आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता इथे छान मळून घेतलंय, आता गोळा झाला आहे। आता आपण याचे कटलेट करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता आता आपण कटलेट तयार करायला घेऊ। हातावर तेल घेऊया, म्हणजे चिटकणार नाही जेणेकरून, आणि असा गोळा तयार करायचा आहे आणि या प्रकारे थापून घ्यायचा आहे, गोळा करून घ्यायचा आहे। असा तुम्ही कुठला पण आकार करू शकता। एका प्लेटमध्ये काढून घेऊ, दुसरा एक दाखवते आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवूया। आपण आता हे तळून घेणार आहे। तुम्हाला शालो फ्राय वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता। या पद्धतीने असं करू शकता तुम्ही। असंच मी सगळं करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे छान असे कटलेट तयार करून घेतले। आता आपण छान तळून घेणार आहे। आता आपण हे कटलेट छानपैकी तळून घेणार आहे। आता मी सगळे कटलेट असे तळून घेणार आहे। या पद्धतीने आपले मस्त पालक पोहा कटलेट रेडी झालेले आहेत। तर कसे झाले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।